श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून मी स्वामींचरणी प्रार्थना करते तुमच्यासाठी। तर अथर्व वेदामध्ये या वल्गा सूक्ताचा उल्लेख केला आहे। वेदातील प्रत्येक श्लोक हा प्रभावी व परिणामकारक मंत्र आहे। आपण बघतो की आपले लहान बाळ हे अनेक लोकांनी पाहिले की ते आजारी पडते। एखाद्या चांगली शरीरयष्टी असलेला पुरुष अचानक आजारी पडतो। एखादा चांगला चाललेला व्यवसाय अचानक बंद पडतो। एखाद्या श्रीमंत घरात अचानक संकटे येतात आणि होत्याचे नव्हते होऊन जाते। ज्या घरात सर्वजण एकजुटीने राहत असतात पण अचानक त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू होऊन ते एकमेकांचे शत्रू बनतात। असे का घडते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रश्नाचे उत्तर शोधले तर सापडत नाही, पण यालाच नजर लागणे असे म्हणतात। आपल्या आसपास अशी माणसे असतात की ज्यांना दुसऱ्याचे चांगले चाललेले बघवत नाही। यालाच मत्सर, द्वेष, हेवा करणे असेही म्हणतात। अशी माणसे जेव्हा एखादे छान असे लहान बाळ बघतात तेव्हा त्यांच्या मनात त्या बाळाविषयी मत्सर, द्वेष, हेवा निर्माण होतो आणि दुसऱ्याचे चांगले झालेले यांना बघवत नाही। त्यामुळे अशा लोकांची नजर लागते। हे जे हेवा, मत्सर, द्वेष असलेले विचार इतके शक्तिशाली असतात की दगड सुद्धा फुटून जातो। इतकी काही जणांची खूप अशी वाईट नजर असते। नजरबाधा होणे, करणी करणे किंवा दुसऱ्याचे वाईट कसे होईल हे पाहणे, यावर सर्वात प्रभावी व प्रतिमानामकारक असे हे वल्गा सूक्त हजारो वर्षापूर्वी अथर्व वेदामध्ये ऋषींनी लिहून ठेवले आहे। दर अमावास्येला रात्री 12 वाजता या वल्गा सूक्ताचा पाठ 108 वेळा म्हणावा। तसेच एका पेल्यामध्ये पाणी घेऊन त्या भांड्यावर हात ठेवून 11 वेळा हे सूक्त म्हणून हे पाणी नजरबाधा झालेल्या व्यक्तीला प्यायला द्यावे। लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल। या सूक्ताचा परिणाम हजारो वर्षापूर्वी पासून हिंदू धर्मातील लोकांना दिसून आला आहे। नजरबाधा झाली किंवा कोणी करणी केली की अनेक जण भोंदू लोकांकडे जातात। ही भोंदू माणसे अशा अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांना खोटी आशा दाखवून हजारो रुपयांना लुबाडतात। शेवटी काहीच होत नाही, पैसा पण जातो। त्यापेक्षा तुम्हाला जर असे वाटत असेल की आपल्यावर कोणी तरी करणी केली आहे किंवा आपल्याला नजरबाधा झाली आहे, तर अशा भोंदू लोकांकडे न जाता या प्रभावी, या परिणामकारक अशा वल्गा सूक्ताचे अमावास्येला रात्री 12 वाजता 108 पाठ करा आणि दररोज 11 वेळा हे सूक्त म्हणा। एका महिन्यामध्ये काय परिणाम होतो याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या। हे सूक्त संस्कृत भाषेत आहे। अथर्व वेदोक्त वल्गा सूक्त असे हे वल्गा सूक्त आहे। तर आता मी तुम्हाला हे वल्गा सूक्त म्हणून दाखवणार आहे, तर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका। हे या तू चक्रुरामे पात्रे, या चक्रुमीक्ष धान्यके, आमे मांसे कृत्या चक्रू, पुनः प्रतिहरामि ताम। यात चक्रू रुकवाका वजेवाया कुरीरिणी, अव्याते कृत्यं या चक्रू, पुनः प्रतिहरामि ताम। याते चक्रुरेकु सफे, पशूनां भयादाति, गर्दभे कृत्या चक्रू, पुनः प्राप्ति हरामि ताम। याते
चक्रूर मुलाया वल्गवा नराचाम क्षेत्रे ते कृत्यं या चक्रू पुनः प्राप्ती हरामी ताम या ते चक्रुर्गार्यपत्ते पूर्वान्वति दुश्चित शलाया कृत्या चक्रू पुनः प्रतिहरामी ताम या ते चक्रुसभाया या चक्रुरधी देवते अक्षेषु कृत्या चक्रू पुनः प्रतिहरामी ताम या ते चक्रुसेनाया या चक्रुरीश्वायुधे दुन्दुम्भे कृतया चक्रु पुनः प्रतिहरामि तामे या ते कृत्यां कृपे वदधु श्मशाने वा निच्छक्नु सज्ञानी कृत्या चक्रु पुनः प्रतिहरामि ताम या ते चक्रु पुरुष स्यासे अग्नं संकसुखे च याम म्रोक निर्दाह क्रव्याद पुनः प्रतिहरामि ताम अपर्थनाज भैरव ता प्रथेत प्रणिमांची अधीरोर्मया धीरेर्भ्य संजभारा चितया यच्छकारण शशाक कर्तु सत्रे पादम पुरीं चकार भद्रमश्म भष्यभगो भगच्छद्म कृत्यां कृतं वल्गानि मुलनि शफते यम इंद्रस्तं हनुमहता बधेनार्गी विर्ध्य वत्सया। अशा प्रकारे हे वल्ग सूक्त आहे। हे स्वामींचं जे वल्ग अथर्व वेदोक्त वल्ग सूक्त आहे ते तुम्ही अमावास्येच्या दिवशी 108 वेळा पठण करा रात्री 12 वाजता आणि दररोज रात्री 11 वेळा हे सूक्त म्हणा आणि बघा 1 महिन्यामध्ये काय परिणाम होतो याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल। आणि आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी। थँक्यू।